नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघा, गुरुपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवरच आलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी सर्व स्वामी सेवेकरी स्वामी महाराजांची सेवा या गुरुपौर्णिमेनिमित्त करणार आहे. पण बघा, आपण संसारिक माणसे आहोत आणि संसाराच्या आपल्यावर असंख्य जबाबदाऱ्या असतात. कुणी ऑफिसला जातं, कुणी व्यवसाय करत आहे, तर कुणी घरकामातच व्यस्त आहे. पण मनामध्ये स्वामी महाराजांची सेवा करण्याची खंत मात्र राहून जाते. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची फक्त 5 मिनिटात होणारी सेवा सांगणार आहे. सेवा जरी 5 मिनिटाची असली तरी देखील ती सेवा जर तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेनं केली तर ती सेवा सुद्धा स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी अतिशय सुंदर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीची सेवा सांगणार आहे. त्यामुळे माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. तर बघा, 29 जुलै 2026 ला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची स्वामी सेवा, 11 दिवसांची स्वामी सेवा आणि 7 दिवसांची स्वामी सेवा असते. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील अनेक स्वामी सेवेकरी करत असतात. पण आता सर्वांनाच या सर्व सेवा करण्यासाठी वेळ मिळेल असं नाही आणि म्हणून ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी दररोज फक्त 5 मिनिटं वेळ त्यांनी काढायचा आहे आणि या सेवेपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे. जी सेवा तुम्हाला आवडणार आहे ती सेवा तुम्ही करू शकतात, किंवा जर 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही एकपेक्षा जास्त सेवा सुद्धा करू शकतात. तर सर्वात पहिली सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा. तर बघा, तुम्हाला दररोज फक्त 5 मिनिटं या सेवेसाठी काढायची आहे. नामस्मरणाची सेवा ही खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. सर्व सेवांमध्ये श्रेष्ठ अशी सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा. नामस्मरणाच्या सेवेला वेळेचं, काळाचं आणि वयाचं कोणतंही बंधन नसतं. जागेचं सुद्धा या सेवेसाठी बंधन नसतं. तुम्ही कुठेही बसून ही सेवा करू शकतात. तुम्ही घरात बसून करू शकतात, तुम्ही ऑफिसमध्ये करू शकतात, तुम्ही गाडीवर असाल तरी करू शकतात, तुम्ही काही कामात असाल, कुठे जात असाल, येत असाल तरी देखील ही नामस्मरणाची सेवा तुम्ही अखंडितपणे करू शकतात. खूप सुंदर सेवा आहे. यासाठी तुम्हाला फक्त दररोज 11 वेळा किंवा जर जास्त वेळ असेल तर कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामजप करायचा आहे. नामजप करत असताना तो फक्त मनोभावे करा, अंतकरणातून करा. तुम्ही फक्त 11 वेळा नामजप केला तरी चालेल, फक्त तो श्रद्धेनं करा. तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा ही सेवा करायला सांगू शकतात. घरातील जी सर्व माणसे आहे सर्वांनी नामस्मरणाची सेवा करायची आहे. मनामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं आहे. आता पुढची सेवा आहे ती तारक मंत्राची सेवा. बघा, तुम्ही दररोज किमान 1 वेळा तारक मंत्राचं पठण करू शकतात. तुम्ही तारक मंत्राचं पठण कुठेही करू शकतात. घरात बसून करू शकतात, देवघरासमोर करू शकतात, ऑफिसमध्ये, बसमध्ये, गाडीमध्ये, कुठेही तुम्ही 1 वेळा तारक मंत्र दिवसातून म्हणायचा आहे. आणि जास्त वेळ असेल तर कमीत कमी 3 वेळा आपल्याला तारक मंत्र दररोज म्हणायचा आहे. आता पुढची सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील आपल्याला दररोज 3 अध्याय वाचायचे आहे. आता 3 अध्याय वाचण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही दररोज 1 अध्याय वाचू शकतात. त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची जी अवतरणिका आहे म्हणजेच अध्याय क्रमांक 21 आहे तो सुद्धा दररोज तुम्ही वाचू शकतात. या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठलीच सेवा करणं, कोणतं पारायण करणं शक्य झालं नसेल तर फक्त स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची अवतरणिका तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत वाचू शकतात. जर वेळ असेल तर श्री गुरुचरित्र ग्रंथाची अवतरणिका सुद्धा तुम्ही या गुरुपौर्णिमेपर्यंत वाचू शकतात. आता स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका आणि गुरुचरित्र ग्रंथाची अवतरणिका तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सहज मिळून जाईल. आता त्याचबरोबर पुढची सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील 9व्या अध्यायाचं दररोज तुम्ही पठण करू शकतात. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय, 18वा अध्याय यांचं देखील दररोज तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत पठण करू शकतात. गुरुचरित्र हा 8वा वेद मानला जातो आणि गुरुचरित्र ग्रंथ जर आपल्या घरामध्ये आपण पठण केला तर आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होते. आपल्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होतात, आजारपण असेल ते दूर होतं. जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील तर त्या देखील या गुरुचरित्र ग्रंथांच्या अध्यायांच्या पठणानं दूर होत असतात. आणि म्हणून तुम्ही सुद्धा या गुरुपौर्णिमेनिमित्त कोणतीही सेवा करता आली नाही, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता आलं नाही तरी देखील तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय दररोज पठण करा. खूप सुंदर अशी सेवा आहे, नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच चांगले बदल तुमच्या घरामध्ये अनुभवायला मिळतील.
आता पुढची सेवा आहे ती दत्तबावनीची सेवा. तुम्ही या गुरुपौर्णिमेनिमित्त दररोज एकदा दत्तबावनीचं पठण करू शकतात किंवा प्रत्येक गुरुवारी आपल्याला दत्तबावनीचं पठण करायचं आहे. त्यानंतर घोर कष्ट उदाहरण स्तोत्र आहे, याचं सुद्धा तुम्ही दररोज एक वेळा पठण करू शकतात. घोर कष्ट उदाहरण स्तोत्र हे अगदी एका पानाचंच आहे आणि ते म्हणण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागणार आहे, पण खूपच सुंदर आणि प्रभावी आहे. तुम्ही जर दररोज घोर कष्ट उदाहरण स्तोत्राचं पठण केलं तर त्याच्या नावातच आहे घोर कष्ट उद्धार. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठे कितीही घोर संकट असू द्या, कष्ट असू द्या, समस्या असू द्या, त्या सर्व समस्या ते सर्व संकट या स्तोत्राच्या पठणानं नित्य पठणानं दूर होत असतात आणि म्हणून तुम्ही घोर कष्ट उदाहरण स्तोत्राचं सुद्धा या गुरुपौर्णिमेनिमित्त पठण करू शकतात. तर बघा, अशा प्रकारे या सर्व सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकतात. आता तुम्हाला जास्त वेळ नसेल तर या सेवांपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करायची आहे किंवा जर तुम्हाला थोडासा जास्त वेळ मिळाला तर या सेवांपैकी एक पेक्षा जास्त सेवा तुम्ही दररोज करू शकतात. खूप सुंदर अशी अनुभूती आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांसाठी आपल्याला काहीतरी करायचं असतं आणि काहीतरी म्हणजे सेवा करायची असते आणि मग सेवा करण्यासाठी वेळ नसेल तर या छोट्या छोट्या सेवा आपल्याला स्वामी महाराजांसाठी करायच्या आहे. आता पुढची आणि सर्वात छान सुंदर आणि स्वामी महाराजांच्या आवडीची सेवा ती म्हणजे अभिषेकाची सेवा. जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी अभिषेक करायचा आहे. आता हा अभिषेक पंचामृताने करा किंवा दुधाने करा असं काही नाही. तुम्ही साधं पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि साध्या पाण्यानं दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही 11 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करायचा आहे किंवा वेळ असेल तर 108 वेळा करा आणि त्याचबरोबर जर जास्त वेळ असेल तर एकदा पुरुष सूक्ताचं पठण करून स्वामी महाराजांचा अभिषेक या गुरुपौर्णिमेनिमित्त न चुकता करायचा आहे. खूप सुंदर आणि प्रभावी अशी स्वामींच्या आवडीची सेवा आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. आपल्याला या गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे. आता बघा, काही जण म्हणतील की आमच्याकडे 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही एक पेक्षा जास्त सेवा करू शकतात. तुम्हाला ज्या सेवा आवडतील त्या सेवा तुम्ही करू शकतात. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हात जोडून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज, या गुरुपौर्णिमेनिमित्त खूप मोठी सेवा किंवा पारायण करायला मला वेळ नाही, म्हणून मी ही फक्त 5 मिनिटाची सेवा तुमच्या चरणात अर्पण करत आहे. मला सद्बुद्धी द्या, योग्य मार्ग दाखवा आणि तुमच्या चरणी माझी भक्ती कायम ठेवा, अशी प्रार्थना आपल्याला स्वामी महाराजांना करायची आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांना आपल्या सेवेचा दिखावा नको आहे. स्वामी महाराजांना हवी आहे ती फक्त आपल्या अंतकरणातून मनापासून केलेली सेवा. आणि म्हणून यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त किती तास सेवा केली याचा विचार करू नका. रोज फक्त 5 मिनिटं स्वामी महाराजांसाठी काढा. मनालाही समाधान मिळेल आणि स्वामींच्या चरणी आपण काहीतरी अर्पण केलं याचा आनंद सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.